नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचा शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण। सुदीन ढवळीकर, निळकंठ हळणकर आणि सुभाष फळदेसाईंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर सुदीन ढवळीकरांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत। पोर्तुगीजांनी मोडलेली मंदिरं पुन्हा बांधण्याची संधी मिळाल्यास अवश्य स्वीकारेन, ढवळीकरांचं वक्तव्य। अवकाळी पावसामुळे काजू पिकाला मोठा फटका। मामलेदार आणि कृषी खात्यामार्फत नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक भरपाई द्या। पर्येचे आमदार डॉक्टर दिव्या राणेंचं मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना पत्र। दुसऱ्या टप्प्यातील स्वयंपूर्ण गोवा मोहिमेला सुरुवात। गोवा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने गोवा सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। कुडनेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या पथकाकडून जीवदान। वासराचा फडशा पाडताना बिबट्यात झाला जायबंदी। विहिरीतल्या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी। वय वर्ष 18 ते 59 वयोगटातल्या लोकांना रविवारपासून मिळणार बूस्टर डोस। फक्त खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसची सोय। आणि अभिनेता विल स्मिथला ऑस्कर सोहळ्यांना उपस्थिती लावण्यास 10 वर्षांची बंदी। क्रिस रॉकच्या कानशिलात लावल्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे आयोजकांचा निर्णय। डॉक्टर प्रमोद सावंत सरकारचा शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी पार पडला। सुदीन ढवळीकर, निळकंठ हळणकर आणि सुभाष फळदेसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। डॉक्टर प्रमोद सावंतांच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात 8 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी पार पडला। सुदीन ढवळीकर, निळकंठ हळणकर आणि सुभाष फळदेसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सुभाष फळदेसाईंनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला। राजभवनावरील दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला लोकांनी गर्दी केली होती। सरकारातील इतर आमदार मंत्र्यांचीही उपस्थिती होती, मात्र रवी नाईक, गोविंद गावडे यांच्या अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरला। मी रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी निळकंठ हळणकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी सुभाष फळदेसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। स्पेशली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हजे कडेन आयलो तेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो रेव्हेन्यू 72 कोटी आशिल्लो आनी ज्या वेळार ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हजे कडेन गेलो त्या वेळार तो रेव्हेन्यू 470 कोटी आशिल्लो। हाचे वयल्यान एक शिफ्ट जाता ज्या वेळार खंयचोय डिपार्टमेंट म्हजे कडेन येता तेन्ना योग्य ज्ञान दिवपाचें काम हांव करता। दुसरें ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट रूल गव्हर्नन्स करता आनी जवळ जवळ कंप्लीट जाता ताचे सोयी लोकांनी म्हाका दिवच्या कारणान हाचें हांव नियोजन करता। तेन्ना आतां नवी खाती जी तातूंतूय योग्य मार्गदर्शन ऑफिसरांचें दिवन तें काम पूर्णत्वाक व्हरपाक योग्य न्याय गोंयच्या लोकांक दितलो त्या बद्दल म्हणटा। बीइंग अ सिनियर तुमकां दिसता की तुमी पयले हितून आसपाक जाय न्हू सॅलरीचेर तें म्हज्या नशिबाचेर दुसऱ्या ब्लेम करूं शकना। हांव ऑलवेज डिपेंड ऑन माय डेस्टिनी। तुमी अनकंडिशनल सपोर्ट तुमकां फायद्याक पडटा डेफिनेट अनकंडिशनल सपोर्टीच्या कारणानूच आज म्हाका हें मेळ्ळें। श्रेष्ठी आसा भारतीय जनता पक्षाची मोदी आमी मुख्यमंत्री आसा हें करता तुमी आता जवळ जवळ 30 वर्सां 35 वर्सां समाजकार्य पंचायत 19 काम करता त्या टायमार आपल्या डिपार्टमेंट दिलो बऱ्यापैकी संधी गावली बऱ्यापैकी विकास बऱ्यापैकी काम केलें
बरो जातलो. हेज्या खातीर आमी काम धंदो दिवप जावं बिजनसा करपाक खंय ना खंय आमी प्रयत्न करून हें लोकांक जें जाय दितले. तेज्या बरोबर जो इन्फ्रास्ट्रक्चर आसता, ग्रावंड आसूं, रस्ते आसूं, उदक हें जातलेंच, कांयच दुबाव ना. पोर्तुगीज कालीन उद्ध्वस्त मंदिरांची पुनर्बांधणी करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेचं नवनिर्वाचित मंत्री सुदीन ढवळीकरांनी स्वागत केलंय. आपल्याला पुरातत्व आणि पुराभिलेख खातं मिळाल्यास त्याच्या मार्फत मंदिरांची पुनर्बांधणीचं कार्य करण्यास आपल्याला आनंद होईल, असं ढवळीकर म्हणाले. हांवें स्टेटमेंट असो केल्लो की ती देवळां पोर्तुगीजांनी मोडिल्लीं, ती देवळां लोकांनी भाविकांनी आनी महाजनांनी पद्दती बांदला. आतां ह्या कडेन ही देवळां मोडल्यां, ती देवळां जर त्या जाग्यार बांदतले जाल्यार ही सुरवात खंय ना खंय तो जागो रिकामो आसा करपाक. अशी खंयची देवळां मेजर खूब आसा ज्या कडेन फॉर एक्झाम्पल आमच्या महालक्ष्मीचें देवूळ कोरवे म्हणिल्लो तो जागो आजून पर्यंत तसो आसा. हो प्रश्न ऑलरेडी मुख्यमंत्र्यान आपल्या जे भाषण केलां, ते बजेट भाषण केलां, त्यातून 20 कोटी प्रोविजन केलें. म्हज्या म्हायती प्रमाणे हांव सगळें बजेट वाचूना, हांवें पूर्ण स्पिची वाचूना, पूण मुख्यमंत्र्यान जें भाशण त्या दिसा केलें पूर्णपणे आयकलां आनी त्या आयक्यूं येतून ताणें 20 कोटी प्रोविजन देवळांत केलां. आनी ह्या जागेर जर रेल्वे मंत्री म्हणून म्हाका जर तातूंत मेळ्ळें तातूंत काम करपाक म्हाका. अवकाळी पावसामुळे आणि इतर कारणामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मामलेदार आणि कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा आढावा घ्यावा आणि त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पर्येच्या आमदार डॉक्टर दिव्या राणेंनी केली आहे. त्यांनी त्याबाबतचं तसं पत्रही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना लिहिलंय. काजू हे काजूचे शेती खूप करतात आमच्या सत्तरी भागात. ह्या वर्सा 40% काजूचे क्रॉप जो आसा तो 40% ताजे प्रोडक्शन कमी जाल्लें आसा. हाजें कारण एकच की ह्युमिडिटी खूप वाडल्या, एनवायरमेंटा खातीर ह्युमिडिटी खूप वाडल्या. ताजे भायर एक टी मस्किटो म्हणून येता, तोय बी किडो आमच्या ह्या काजूच्या झाडांक लागिल्लो आसा. ह्या कारणा खातीर पयलींच 40% आमची जी काजूचो जो क्रॉप आसा तो अंदून कमी जाल्लो आसा. ताज्या भायर जो ह्या 8-10 दिसां आमी जो पावस पळयला, सत्तरी भागांत खूबच पावस लागला. ह्या कारणा खातीर 80% आमचो काजूचो जो क्रॉप आसा तो टोटल डिस्ट्रॉय जाल्लो आसा. आनी ह्या कारणा खातीर आमचे जे शेतकरी भाव आनी भयणां आसा तांकां खूब नुकसान जाल्लें आसा. हे आमचो जो 80% तरी काजूचो क्रॉप आसा तो डिस्ट्रॉय जाल्लो आसा. आनी हाजे खातीर हांव मागता आमच्या सरकारा कडेन, हांव मागता आमच्या माननीय मुख्यमंत्र्या कडेन की ताणें आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक मामलेदाराक आदेश दिवचो आनी तांकां सांगचें की मातशें वचून सर्वे करात, असेसमेंट करात आनी जे आमचे हे शेतकरी आमचे भाव भयणां आसा तांकां मातशें कंपेन्सेशन जाता तितले बेगीन दिवपाक मातसो प्रयत्न करचो. कित्याक हांव जेन्ना हांवें म्हायती काडली, कित्याक म्हाका सांगिल्लें आसा की हो जो नुकसान जाल्लो आसा आमच्या तर शेतकऱ्यांक तर 25,000 रुपीज पर मिनिमम तर हेक्टर तर मेळ्ळे जाल्यार तांचो पळय हांगा लाखांचो जो नुकसान जाला थोडे तरी तांची भरपाई जातली. कित्याक हो आमचे इतले हे गरीब बाबडे शेतकरी ते फक्त शेती करून आपलें पोट भरतात आनी हे लाखांचे नुकसान तांकां अशें जावपाक लागले जाल्यार परत ते आनी शेती करपाक हातच घालपाना. प्रत्येक फावटी अशें फाटल्यान सरतले की आमकां आतां शेती करपाची ना म्हणून. हें आतां हाजे फुडें जावचें न्हय. आमी शेती जाता तितले फार्मींग आमी प्रमोट करपाक जाय. आमचे सत्तरी भागांत जे काजू क्रॉप आसा तो आतां डिस्ट्रॉय जावन जे लाखांनी रुपयाचें जे नुकसान जालें आमच्या शेतकऱ्यांक ते मातशी तांची भरपाई जावची आनी तांणी फार्मींग बंद करचें न्हय. फार्मींग आमी आनी प्रमोट करपाक जाय म्हणून हांव मागता आमच्या माननीय मुख्यमंत्र्या कडेन
की तांणी जात तितले बेगीन आदेश दिवचो आनी जात तितले बेगीन आमच्या शेतकऱ्यांक हे कंपेन्सेट करचे कित्याक हे फक्त 70 तालुक्या पुरतेच न्ही कित्याक आमचे जे काजू आसा ते आमी दुसऱ्या तालुक्यांनी पळयता काणकोणाय आसा केप्याय आसा सांग्याय आसा पेडण्याय आसा म्हणटकच हे सगळे गोंयभर वेगळ्या वेगळ्या जाग्यांनी हे ह्या कारणा खातीर ह्या पावसा खातीर थंडरस्टॉर्मा खातीर हे वेगळ्या वेगळ्या कारणा खातीर हाजे क्रॉप आतां अंदू डिस्ट्रॉय जाल्लो आसा म्हणटकच हांव परत आनी एकदां मागता की आमचे माननीय मुख्यमंत्र्यान जाता तितले बेगीन हाजेर ऑफिसरांक आदेश दिवन जाता तितले बेगीन आमच्या शेतकऱ्यांक कंपेन्सेट करचे. डॉक्टर प्रमोद सावंत सरकारचा शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी पार पडला. सुदीन ढवळीकर, निळकंठ हळणकर आणि सुभाष फळदेसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात 8 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी पार पडला. सुदीन ढवळीकर, निळकंठ हळणकर आणि सुभाष फळदेसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सुभाष फळदेसाईंनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला. राजभवनावरील दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला लोकांनी गर्दी केली होती. सरकारातील इतर आमदार मंत्र्यांचीही उपस्थिती होती, मात्र रवी नाईक, गोविंद गावडे यांच्या अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरला. मी रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखते. मी निळकंठ हळणकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी सुभाष विक्रम फळदेसाई ईश्वरशास्त्र शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. हांवें केल्लो दोन स्पेशली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जेन्ना म्हजे कडेन आयलो तेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो रेव्हेन्यू 76 कोटी आशिल्लो आनी ज्या वेळार ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हजे कडच्यान गेलो त्या वेळार तो रेव्हेन्यू 417 कोटी आशिल्लो. हाचे वयल्यान एक सिद्ध जाता ज्या वेळार खंयचोय डिपार्टमेंट म्हजे कडेन येता तेन्ना योग्य न्याय दिवपाचें काम हांव करता. दुसरें ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट फूल ई गव्हर्नन्स करता जवळ जवळ कंप्लीट जाता आनी ताजे सोयी लोकांनी म्हाका दिल्ल्या कारणान हाचे हांव अभिनंदन करता. तेन्ना आतां नवी खातीं जी म्हाका दिली तातूंतूय योग्य मार्गदर्शन ऑफिसरांचें घेवन तें काम पूर्णत्वाक व्हरचो योग्य न्याय गोंयच्या लोकांक दितलो ह्या बद्दल म्हणटा. तें म्हज्या नशिबाचेर हांव दुसऱ्या ब्लेम करूं शकना. हांव ऑलवेज डिपेंड ऑन माय डेस्टिनी. तुमी अनकंडिशनल सपोर्ट तुमकां अनकंडिशनल सपोर्ट दिल्ल्या कारणानूच आज म्हाका मेळ्ळें. श्रेष्ठी आसा भारतीय जनता पक्षाचे मोदी आनी मुख्यमंत्री आसा. हांवें स्टेटमेंट असो केल्लो की ती देवळां पोर्तुगीजांनी मोडिल्लीं, ती देवळां लोकांनी भाविकांनी आनी महाजनांनी पद्दती बांदला. आतां ह्या कडेन ही देवळां मोडल्या, ती देवळां जर त्या जाग्यार बांदतले जाल्यार ही सुरवात खंय ना खंय तो जागो रिकामो आसा करपाक. अशी खंयची देवळां मेजर खूब आसा ज्या कडेन फॉर एक्झाम्पल आमचे महालक्ष्मीचें देवूळ कोरवे म्हणिल्लो तो जागो आजून कोरवे करचो आसा. आता जवळ 30 वर्षांनी 35 वर्षां समाजकार्य पंचायत 90 काम करता. त्या टायमार आपले बऱ्यापैकी सुविधा बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी काम फायनान्शियल परिस्थिती त्या टायमार
लोकांचो बऱ्यांचो बरो डेव्हलपमेंट जाय डेव्हलपमेंट कसलो जाय जेन्ना आर्थीक परिस्थिती लोकांची प्रत्येक नागरिकाची वाडटली तेन्ना बरो लागतलो हेज्या खातीर आमी काम जेन्ना दिवप जावं स्मॉल बिजनसा करपाक खंय ना खंय आमी प्रयत्न करून हें लोकांक जें जाय तें दितले तेज्या बरोबर जर इन्फ्रास्ट्रक्चर आसतलो ग्रावंड आसतलो रस्ते आसतलो भितर हें जातलेंच कांय दुबाव ना. कुडणे साखळी येथे एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडलाय. वन खात्याकडून या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवनदान देण्यात आलंय. कुडणे साखळी येथे गुरुवारी मध्यरात्री गुरांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्या विहिरीत पडला. हा बिबट्या शेतावाटे गुरांच्या गोठ्यात शिरला आणि एका वासराला आपल्या जबड्यात पकडलं. मात्र गायीनं त्या बिबट्यावर हल्ला केल्यानं तो माघारी जाताना बाजूला असलेल्या विहिरीत पडला. सकाळी गुराखी गोठ्यात गेला असता त्याला बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. गुराख्याने लगेच वन खात्याला याविषयी माहिती दिली. वन खात्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं. राती केन्ना हो वाघ आमचो हांगाच खंय भोंवतालो तो. सो ते वासराक येयलो. राती वासराक धरलें तेणी. ह्या वासरो आमचें डॅमेज जाल्लें आसा आनी तेन्ना आमची दुसरी गाय आसली सुटलेली आसली. सो ती तेच्या आंगा म्हणजे अशी मे बी तेंचे भितर कितें हें जालें आसलें. तेन्ना तो धांवला आनी तो बायन पडलो. रातची केन्ना गजाल सकाळी जेन्ना आमी उठून पळय आमच्या बांयाचेर आमी जाळी घेतलेली. जाळी घातली ती जाळी अशी बायन पडल्या अशी पळोवंक वता भितून हो व्हडलोसो वाघ आसलो आनी आतां जालें वरभर जालें. आतां रेस्क्यू करून आतां तेंच्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटान व्हेला. साखळे कुडणे हांगासर प्रेमानंद राणे यांच्या घरा कडेन यांच्या घरा फाटल्यान जो विहीर आसा त्या विहिरीन काल राती शिकार करपा आयिल्लो बिबटो पडलो आनी तो आयज सकाळी प्रेमानंद राणे हांच्यांनी पळयतकीत वन अधिकारी हांकां फोन करून तांकां विहिरीसून बिबट्याक काडपा लागून तेंच्यांनी आज वन अधिकारीक आपयलो आनी तेंच्यांनी वन अधिकारी येवन लोकांच्या सहाय्यान ताका सुखरूप वयर काडलो. आता एक महत्त्वाची बातमी. देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस 10 एप्रिलपासून देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयीची घोषणा केली आहे. डॉक्टर शेखर साळकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रिकॉशनरी डोज ऑर ऑल्सो कॉल्ड एज बूस्टर डोज फॉर 18 एंड अबाव म्हणजे 18 वर्साच्या वयर टील 60 बिकॉज 60 पर्यंत आता चालू आशिल्ले. गव्हर्मेंट हॅज इश्यूड अ ऑर्डर पूण अजून पर्यंत आमकां ऑफिशियल ऑर्डर जरी मेळूंक ना पण बाय आय थिंक बाय आफ्टरनून आमकां ऑफिशियल ऑर्डर येतली बिकॉज इट इज अवेलेबल ओनली इन प्रायवेट सेक्टर नॉट इन द गव्हर्मेंट सेक्टर फॉर ऑल दोज हू आर अबाव 18 to 60 तांकां आमच्या प्रायवेट सेक्टरान अवेलेबल आसतले कोवॅक्सिन आनी कोविशिल्ड. बाय इव्हिनिंग वी वील ऑफिशियली इश्यू अ प्रेस नोट किंवा आमी सोशल मिडियाचेर घालतले की ते फालच्यान सुरू जातलें. फक्त टायमींग कितें आसतलें आनी कॉस्ट कितें आसतली पळय कॉस्ट वील डिफर मातशीशी कित्याक अजून पर्यंत कोवॅक्सिनची कॉस्ट कितें आसतली ती गव्हर्मेंटान डिक्लेअर करूंक ना. सो दॅट कॉस्ट ऑल्सो वील कम बाय इव्हिनिंग. सो आमकां एक सांगूंक मेळटलें सारकें. दीस वील बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दोज पीपल स्पेशली जो कोण भायर वचपाचो आसा ताका बुस्टर सद्या कंपल्सरी आसा. म्हणजे कामाक बिमाक जे किंवा शिकपाक सुद्दां भुरगे भायर वता तांकां बुस्टर इज अ कंपल्सरी इन सम कंट्रीज. सो इट वील बी इम्पॉर्टंट फॉर देम आनी प्लस एक जाणट्यांक बिणट्यांक इवन सिनियर सिटीजन ताका कितें प्रॉब्लेम आहा तांणी बुस्टर घेवप सामकें गरजेचें आसा. सो इट इज अवेलेबल वील बी ओनली इन द प्रायवेट सेक्टर. गव्हर्मेंट सेक्टरान आमी हांगा ओनली अबाउट 60 म्हणून. सो ओनली थिंग बाय इव्हिनिंग वी वील इश्यू द गायडलायन. इट वील बी अवेलेबल फ्रॉम टुमॉरो इन अवर हॉस्पिटल मणिपाल हॉस्पिटलान फालच्यान आमी चालू करतले. फक्त कशें चालू करतले तांणी पयलीं येवचें पडटलें कोविन पोर्टलाचेर वचचें पडटलें काय ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व. बाय इव्हिनिंग तक सगळें सारकें ऑफिशियल जशी ऑर्डर आयली की आमी ते कोवीड जावन सोशल मिडिया 60 प्लस आशिल्ले पळय न्ही रिस्पॉन्स आशिल्लो लोकांचो. इट वॉज रिस्पॉन्स इनिशियली वॉज गूड पूण तरी जितको आमकां एक्सपेक्टेशन आशिल्लें तितको येवंक ना. इवन आमचे हेल्थ कॅर वर्कर लॉट ऑफ पीपल हॅव नॉट टेकन. थोडे जाणटेले आहा तांणी मात खूब जाणांनी घेतले जांकां कोमॉर्बिडिटीज आशिल्ले तांणी मोस्ट ऑफ द पीपल हॅव टेकन. म्हणजे तांकां खरीच गरज आहा तांणी घेतलेले आहा सगळ्यांनी. फ्रंटलायन वर्कर्सांनी सुद्दां खूब कमी घेतलेले आसा. पण आय होप दॅट बिकॉज इट इज 18+ to 60 इज अ ह्यूज नंबर आसा. सो सुरवातीक तरी मातशीशी गर्दी आसतली मागीर हळू ते कमी जावंक शकता. सो एज एंड वेन रिक्वायर्ड वी वील डिक्लेअर कशें टायमींग आसतलें ते
सांचे पर्यंत आय थिंक वील इश्यू अ प्रॉपर गाईडलाईन्स ऑन दिस. म्हापसा शहरात कारवालो पेट्रोल पंपच्या जवळ पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी संध्याकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जाऊन परिसर जलमय झाला. या भागात दरवर्षी ही जलवाहिनी फुटण्याची घटना होत असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सध्या राज्यात तीव्र पाणी टंचाई असताना अशा प्रकारच्या गळतीमुळे पाणी संकट अधिक गडद होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. म्हाका कळ्ळें की हांगासर पायपलायन फुटलेली आहा म्हणून. हे आतां कारवालो पेट्रोल पंपा मातशें फुडें सिटी मार्केटा थंयसर. आतां हांगा हे पयलें हांगा आतां कितल्याच फावटी हांगा पायपलायन फुटलेली आसता. पायपलायन फुटल्या काय फोडटात तो हे हांगा मेन इशू आहा. कित्याक हांगासर म्हाका डावट मारता कोण तर पायपलायन फोडटात. सरकारान पयलें लक्ष दिवंक जाय. हे ज्यो हांगा झोपडपट्टी वाडलेले आहा तांकां पयलीं काडूंक जाय. ते लोकांक खूब त्रास करतात. कितें आतां हे पायपलायन पळय कशी फुटल्या काय म्हणटा भोवन कितें. आतां कितले जाले फुटले हांव नको. सरकार म्हणटा कितलें उदीक फ्री हें फ्री. हांगा उदीक पळय कितलें फ्री आहा तें पळया. हजारांनी लिटर उदीक हांगासर वेस्ट जाता पळय डेली. कितले जाले हांव नको. आतां हें तें तुटना काडून पळय जाल्यार शहर गो वयर जाता कितें. हांगा एक आतां फावंटन जालोलो आहा झोपडपट्टी फावंटन. म्हापसा झोपडपट्टी फावंटन खूब झोपडपट्टी आहा ह्या एरियेक. कितें हेजेर मुन्सिपालिटी एक्शन घेवंक जाय. तो हे PWD हांगासर परमनंट कितें तर हांगा हे सोल्युशन काडूंक जाय की हे पायपलायन परते फुटोवप उपकारना आनी फोडूंक उपकारना. निवडणूक प्रचारावेळी भाजप सरकारनं पंतप्रधानांच्या सभेसाठी बांधलेलं हेलिपॅड अखेर हटवण्यात आलंय. काही तासासाठी हे हेलिपॅड बांधून सरकारनं कोट्यावधी रुपयांचा चुरडा केल्याचा आरोप बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डेंनी केलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. आमचे बोडगेश्वर देवस्थान जे आसा न्हू तेजे ओपोजीट फाटल्या दिसांनी आमचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांगा येयल्लो इलेक्शनाचे पयलीं आनी तेंच्यांनी गव्हर्मेंट ऑफ गोवान ताका हेलिपॅड हे हांगा स्थापन केल्लें. आनी हेलिपॅड बांदता आसतना खंयच्या शेतकाराक सांगूंक नासलें. पूण हेलिपॅड बांदता आसतना जी जमीन शेतान हेलिकॉप्टर देंवतले काय देंवचे ना हेजेर ह्या सरकारान विचार करूंक नासलो. पूण शेताची सरकारान कंप्लीट वाट लायलेली आसा. आनी आयज पळोवंक गेल्यार तेंच्यांनी आज JCB घालता हांगा आनी JCB घातलेलो आसा आनी आयज ते घातले तेंच्यांनी काडले. पूण जे सरकाराक जे जनतेचे नुकसान जे करता टॅक्स पेरांचो पयसो जो आहा न्हू हो कसो हो पिड्ड्यार करता आनी कसो लोकांकडून आयज आमी 80 पयशे हे पेट्रोलाचे वाडयता आनी लोकांच्या बोल्सांत पयशे काडटा आनी अशे पयशांचो वाट लायता. हे सगळे बरें उदाहरण भारतीय जनता पार्टी कडल्यान सरकाराक हे गोंयच्या जनतेन घेवपाक जाय. तेच्या बरोबर हांव सांगूंक करता की आमचो गोंयचो पयलींचो माजी मुख्यमंत्री बाब रवी नाईक हो एग्रीकल्चर मिनिस्टर जाल्लो आसा. तेच्या बरोबर आमचो पणजीचो आमदार बाबूश मोन्सेरात हो रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक मिनिस्टर जाल्लो आसा. आनी तेणी येना फुडें सांगलें की जे खटले मामलेदारान जावं कोर्टान जो आसा जे राहील तेचें घर कसेल तेची जमीन आनी राहील तेचें घर हो आपूण बेगीतल्या बेगीन हो सुटकावो करतलो म्हणून. आतां एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नाईक आसा तेन्ना रवी नाईक जेन्ना CM जेन्ना आसलो तेन्ना तेणी सांगलेलें की आपूण कसेल तेची जमीन राहील तेचें घर हो प्रश्न सुटावो करता म्हणून. आतां खरोखरच रवी नायकाक हो खरोखरच चान्स आसा की बहुजन समाजाचे प्रश्न हे रवी नायकान चाय पिया समोसा खाया और क्या किया ती भाशा नाका आमकां. तू चाय पिता आसतना समोसा खाता आसतना शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित जे कितली तरी वर्सां सांगता तू आपूण हो प्रश्न सॉल्व करतलो म्हणून. आयज तुका खरोखरच शेतकरी बोडगेश्वर शेतकरी संघटनेच्या वतीनसून आनी पेडणे आनी बार्देस तालुक्याचे आमी संघर्ष समिती आमी जी समिती जी आसा कष्टकरी समिती जी आसा शेतकऱ्यांची समिती जी आसा जे आमचे जाणटे आयज पासून कोर्टान झगडटा तो तू प्रश्न सुटावो करपाक जाय. आनी हे जे आयज सरकाराची उदळपट्टी जी आहा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे म्हापशा शहरान हेलिपॅड जे तयार केलेले आयज तुमी ते हेलिपॅडाचे अक्षरशः आमची शेताची वाट लावन आयज तुमी सरकाराचो पयसो चुराडा केलेलो आसा न्हू. बेगीतल्या बेगीन तू प्रश्न सॉल्व करपाक जाय. आनी शेतकऱ्यांचे कष्टकरी कसेल तेची जमीन राहील तेचे घर जे आहा न्हू रवी नायकान एग्रीकल्चर मिनिस्टर येना त्यान अख्ख्या आमच्या बहुजन समाजाक हे न्याय दिवपाक जाय म्हणून रवी नायक बाप हेजेर मागता. देव बरें करूं. अवकाळी पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. हेदूस इब्रामपूर येथील एका शेतकऱ्याची केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरक यांनी. नाव सांग फुल. प्राण अर्जुन गांव. कितली अशी केळींची झाडां गेली तुमची ही असते जवळजवळ 70-80 केळीची झाडां गेली आणि तिथं मध्ये आहात त्याच्यावर पडलेली. कंप्लेंट बी केल्या एग्रीकल्चरान. कशी पडली ही केळी सगळी ही तरीच वादळ झाल्यानी
स तारखेचे दिसा सांजचे हे सपोर्ट मारूंक बी सगळे हाडून रेडी दवरलेले, दुसरे दीस मारतले म्हणून अशें पतीत येयले वादळ आनी सगळे हे अशे चुरोवन गेले केळी. फक्त वयल्यान मदीं काण तशें आहा, चुरले फक्त, थोडे पडले. कृषी खात्याकडल्यान कितें मेळता नुकसानी मागीर तुमकां अशें नुकसान जालें काय? कंप्लेंट केल्या, मेळटा जाल्यार पंचनामो केला? पंचनामा करूंक सोमारा येता. सोमार येता म्हटलं. तरी कितले लुकसाण जाले तुमचे अशे? अंदाज तुमचो काय? हे आता केळींचो अंदाज हे एका घडाची किंमत जवळ जवळ 1000 रुपया प्रमाणे हिशोब करा तुम्ही. आणि कोणाचे अशी केळी जाल्या लुकसाणी? आणि तशी थोडी थोडी जाल्या, पण थोडी थोडकी ही सारकी तोंडार मेळ्ळी आणि खूप जाले ही. आणि काय तुमकां बाकी जंगली जनावरांचो बी काय त्रास हांगासर आसता जंगली शेतकऱ्यांक? जनावरांचो तसो हे काय ना. कसलो जंगली जनावर हांगा ना. तुमच्या केळीच्याच शेतीचे लुकसाण झाले आणि कसल्या कसल्या शेतीचे लुकसाण झाले? तशी लोकांची मिरची बिरची सारखी थोडी हे जाल्ली आहे, म्हणजे वारो गेलो आणि ती जमनीक बसलेली आहे, तशी उबी आसलेली आडी पडली. ती ही आता शेती करपाक तुमकां आणि कोण कोण मदत करता? शेती करपाक म्हाका मदत माझे भाव बी भुरगे बी भुरगे तुमचे? बी, हय. नमस्कार, मी आज आहे हेदूस इब्राहिमपूर या ठिकाणी आणि या ठिकाणी जो 4-5 दिवस पूर्वी अवकाळी पाऊस पडला, त्या पावसाने शेतीची मोठी नुकसान केलेली आहे. इकडे शेतकऱ्यांच्या जे बागायतीत केळीची पीक होतं ते पूर्ण पिकाची नासधूस करून ते जमीनदोस्त केलं आहे. जे आता पिकायला आलेल्या केळी सर्व जमीनदोस्त केल्या आहेत. अचानकपणे पाऊस आला आणि त्यानंतर वाराही आला, या कारणाने या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यांना अजूनही कोणीही कृषी खात्याकडून किंवा सरकारकडून कोणताही मदतीचा हात मिळालेला नाही. शेतकरी आपल्याला मदत मिळावी अशी सरकार दरबारी मागणी करत आहेत. यांना कधी मदत मिळेल याकडेही शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. आता शेतकरी सांगता आहेत की जवळपास 80 ते 90 जे केळीची झाडं आहेत ती जमीनदोस्त झाली आहेत आणि जवळपास एका केळीच्या घडाची किंमत जवळपास 1000 रुपये असते. म्हणजे जर 90च्या जर हिशोब करायला गेला तर जवळपास 80 ते 90 हजार नुकसान ह्या शेतकऱ्यांना एकाच दिवसात झालेलं आहे. आता हे नुकसान कसं भरून काढावं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मी पेडण्याहून ज्ञानेश्वर वरक, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.